धन्यवाद बुवा. थोडीशी लेवल जाऊ, जास्त वेळ घेणार नाही. बरेच मुद्दे या ठिकाणी बुवांनी मांडलेत. भजन सुद्धा अतिशय सुंदर केलंय. फक्त बुवांनी जेवढे मुद्दे मांडले तेवढे फक्त फोडतो आणि गजराला सुरुवात करतो. कारण बुवांनी सांगितलं की कदम या नावाचा अर्थ आहे क म्हणजे कणकर, ध म्हणजे दणकट आणि म म्हणजे मर्द. क द म खायच्या बाजू दणकट वाजत असतो माता. वर्षाचे दिवस किती असतात? 365. हे माणूस सांगता 365 दिवस मी भजना करते. तुका काय बोलतोस तू? तुझा तोका तरी समजता काय? वने सांगितलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, त्यात 745 वाला माणूस असला की बुवा पेटव शेलव असे विषय असतात. पण बुवा मी अभिमानाने सांगेन, माझी रत्नागिरी आणि रत्नागिरीमध्ये माझे प्रत्येक जे तालुके आहेत त्याच्यामध्ये आमच्या रत्नागिरीमध्ये एकही माणूस असा भेटणार नाही बाहेरून भजन चालू असं की बुवा पेटव, बुवा शेलव आणि बुवा खदलव. एकदा जोरदार टाळ्या आमच्या रत्नागिरी वाल्यांसाठी वाजवा, कारण या ठिकाणी भजनाची परंपरा जपली जाते. त्याच्यामुळे बुवाने सांगितलं की 13 वर्षापूर्वी मी लगीन केलंय. बुवाने सांगितलं समुद्र मंथन. समुद्र मंथनातून किती रत्न बाहेर पडली? 14 रत्न. त्याच्यामध्ये विष, अमृत. या ठिकाणी गौरव पांचाळ बुवा यांस, बुवा अल्पेश गजानन पंडित देवळे यांचे शिष्य बाळकृष्ण पांचाळ व नवीन पांचाळ झरी यांच्याकडून 200 रुपयाचं वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवाने सांगितलं की 14 रत्न बाहेर काढली. आता 14 रत्न ही आधी होती कुठे? आपण जर एक विचार केला एक अध्यात्माचा किंवा आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्याच्यातून आपल्याला समजतं की ही 14 रत्न ज्यावेळी समुद्र मंथन केलं तेव्हा ही 14 रत्न बाहेर आली. परंतु तू त्याच्या आधी होती कुठे? लिहून घ्या बुवा. नंदीच्या रक्तात ही 14 रत्न कुठे होती? महाराजांना माहिती असेल, नंदीच्या रक्तात. या ठिकाणी बुवानी कैलासवासी शांताराम तुकाराम आहेरे, कैलासवासी सुरेश शांताराम आहेरे बुवा, माझी ही 3री पिढी आहे. श्री सचिन सुरेश आहेरे, भजनाचा वारसा या ठिकाणी ते स्वतः चालवत आहेत. यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य सचिन सुरेश आहेरे यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे कैलासवासी शांताराम आहेरे, कैलासवासी सुरेश आहेरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. बुवाने सांगितलं की सध्या विमलचा जमाना आहे. बुवा व्यसन करणे, बुवाने सांगितलं की तंबाखू खाणं आता गरजेचं आहे. बुवा नाही, चुकीची गोष्ट आहे. कारण व्यसन करा, व्यसन कसलं करा? हरिनामाचं, हरिभक्तीचं, देशभक्तीचं व्यसन करा. बुवा व्यसनामुळे काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. साधा एक विचार करा, आपण त्या बाटलीचा साधा विचार केला ना मंडळी, बाटली जी असते लहानपणापासून ती बाटली असते ना, ती आपला कधीच साथ सोडत नाही. लक्षात घ्या, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आई चालू करते आपल्याला दुधाची बाटली. त्यानंतर शाळेत जायला लागलो की आपण घेतो पाण्याची बाटली. ती नाही चांगली वाटली, कॉलेजमध्ये गेलो की हातात घेतो बिअरची बाटली. ती नाही चांगली वाटली की आपण चालू करतो इंग्लिश बाटली. पण इंग्लिश बाटली एवढी महाग आहे की ती पिऊन पिऊन खिशाची तिजोरी आटली. मग चालू केली देशी बाटली. ती एवढी चांगली वाटली की पिऊन पिऊन त्या माणसाची आतडीच फाटली. शेवटी त्या माणसाचं तिथे पण काय चाललं नाही. शेवटी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे पण डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. पण त्या बाटलीने पण त्याचं काय चाललं नाही. शेवटी तो मेलो, आपल्या कर्मान मेलो. शेवटी त्याला घराकडे आणला, त्याला आंघोळ बिंगोळ घातला आणि त्याच्या अंगावर ओतली गुलाब पाणी आणि अत्तरची बाटली. पण त्याने काय त्याची हौस नाही पिटली. शेवटी त्याला खांद्यावर घेतला, 4 लोकांनी घेऊन गेले स्मशानात. त्याच्या सरणावर झोपवल्याने आणि त्याच्या अंगावरती लाकडं ठेवल्याने आणि रॉकेलची जेव्हा त्याच्या अंगावरती ओतली रॉकेलची बाटली आणि आग पेटली तेव्हा त्या गुलामाची कुठेतरी हौस पेटली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की व्यसन, बुवाने सांगितलं की सध्या विमल आहे. त्या दिवशी असो तो विषय झाला तुमका सांगतोय. एक आमच्या गावातलो 10वीचो आता बुवाने सांगितलं की पोरा कोणाची असतात? मेलेल्या माणसाच्या मुलांका पोरा म्हणतात. आमच्याकडे नाही म्हणत, पोरा ही पोरा असतात, मुलं. त्या दिवशी एक 10वीचा मुलगा माझ्यासमोर आला. बुवाने सांगितलं एकमेकात विमलला असा घुसळला आणि वाजवायला सुरुवात केली, खुळखुळ खुळखुळ. माझ्यासमोर आला. मी म्हटलं काय रे?
अगदी 10वीत आहेस आणि विमल खातोस ही जर गोष्ट तुझ्या वडिलांना कळली तर केवढी मोठी गोष्ट होईल. तो म्हणता जा माझ्या बापाला सांग, नाही तर बापाच्या बापाला सांग, मी म्हणता घाबरत नाही. एवढं म्हटल्यावर कर्मधर्म सुयोगन त्याचा बापूस समोर येलो. बापूस समोर इल्यानंतर त्या गुलामान काय केलं, विमलची पुडी होती ती पाठीमागे लपवल्यान आणि जसं बापूस गेलो तशी विमलची पुढे परत पुढे काढल्या. मी म्हटलं काय रे मग अशी मोठेपणा करतो की बापसात घाबरत नाही, बापसात नाव सांग. तर तो म्हणता तसं विषय नाही, ही जर विमलची पुढे काढली असती ना तर म्हणता अर्धो विमल म्हणता बापाशी देऊचो लागलो असतो म्हणून म्हणता पाठी लपवली. सांगण्याचे तात्पर्य एवढंच की ज्या महाराजांमुळे आज आपण या ठिकाणी भजन पूजन कीर्तन चालू करतो त्या महाराजांचं गाणं या ठिकाणी घेतो आणि गजाला सुरुवात करतो. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला राजा, सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांच्या प्रत्येक अक्षरामध्ये एवढी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे छत्तीस हत्तीचं बळ असणारा, प्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे या तिन्ही जगात वावरणारा. शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचा प्रिय पुत्र महाराज, म म्हणजे या महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे या राष्ट्राचा हितचिंतक आणि ज म्हणजे या जनतेचा राजा. तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती. अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्यावेळी शाहिस्तेखानाची बोटं महाराजांनी छाटली, शाहिस्तेखानाची बोटं छाटल्यानंतर तो शाहिस्तेखान इकडे तिकडे सैरावैरा पळायला लागला. इकडे पळतोय तिकडे पळतोय, जिकडे तिकडे काळोख पसरलाय आणि पळता 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 त्याची बहीण त्याच्या समोर आली. शाहिस्तेखानाची बहीण त्याच्या समोर आली आणि त्या शाहिस्तेखानाला म्हणते, हुजूर हुजूर दगा हो गया, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेवढ्यात तो शाहिस्तेखान ज्याची बोटं छाटले, जो रक्तबंबाळ झालाय तो थांबला आणि आपल्या बहिणीला सांगतो, अगं तो मराठ्यांचा छत्रपती आहे, तो मराठ्यांचा राजा आहे, तो एखाद्याची बोट छाटू शकतो, एखाद्याचं मुंडकं छाटू शकतो, पण कोणाच्या आया बहिणीवर कधी हात टाकणार नाही. असा माझा राजा होता, असा माझा राजा होता, असा माझा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. पण एकच शौकात काय की छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कळले कधी, छावा चित्रपट आल्यानंतर बरेच जण थिएटरमध्ये जाऊन रडले, व्हिडिओ शूटिंग केली. आम्ही इतकं रडलो का, त्या राजाचे झालेले हाल त्यांना बघवले नाही. परंतु एक लक्षात घ्या, त्या औरंगजेबासमोर माझा राजा पाड पाड बोलायचा म्हणून त्याची जीभ कापण्यात आली, डोळे वाटारून बघायचा म्हणून डोळ्यामध्ये साळ्या घातल्या, अखंड अंगाची गाठडी सोलली, एवढंच नव्हे तर मीठ चोळलं. 40 दिवस माझ्या राजावरती अत्याचार झाले. हे बघून आपल्याला चित्रपटात रडू येतंय. मग विचार करा त्या राजाने आपल्यासाठी किती सोसलं असेल आणि कशासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी. या जगात सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर आपला हिंदू धर्म आहे आणि ही संस्कृती आपण टिकवणं मंडळी खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बोने सांगितलं की आज खरी मजा कोणाची आहे तर त्या साऊंडवाल्यांची आहे. तुका लय अनुभव रे, 300 दिवस बारी करून पण बटन फिरवायचे.
लय कबूतर उडवलीस ना आजपर्यंत. वने सांगितलं की आज खरी मजा त्यांच्या हातात आहे. बुवा नाही ना, आज आपल्या दोघांचे पण इज्जत त्यांच्या हातात आहे. या तू सांग, आज एवढं चांगलं साऊंड असताना तो तू त्यांना सांगतोस की बटनच फिरवत राहा. बुवा कसं विषय आहे. एखादी विषय आपण जेव्हा मांडतो ना, माणूस हा असा आहे की आधी वाईट विचार करतो आणि मग चांगला विचार करतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट असेल तर या ठिकाणी सन्माननीय श्रीजा अनिकेत आयरे हिसकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी रामचंद्र तुकाराम आयरे, कैलासवासी इंदिरा रामचंद्र आयरे यांच्या स्मरणात श्री हबब मनोहर रामचंद्र आयरे यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवाने सांगितलं की बापाच्या आज्ञेवरून ज्याने आईचं मुंडकं उडवलं तो कोण? प्रभू परशुराम. पण का उडवलं? आपल्या आईचं मुंडकं का उडवलं परशुरामाने? त्यामागे कारण आहे. ज्यावेळी आता परशुरामांचे आई वडील कोण, इथपासून जो विषय हा. परशुरामांचे आई वडील कोण? जमदग्नी वडील. आणि आई कोण? रेणुका. ज्यावेळी रेणुका माता स्नानासाठी नदीत गेली असता सूर्याला पाणी सोडता सोडता तिला आपल्या उंजळीत गंधर्वाचं जोडपं एकमेकात विलीन होताना तिने पाहिलं आणि ती लज्जास्पद झाली आणि तिला घरी यायला उशीर झाला. घरी यायला उशीर का झाला हे जेव्हा जमदग्नीने विचारलं त्यावेळी ते रेणुका मातेने सांगितलं, कारण ती पतिव्रता होती, खोटं बोलू शकली नाही. पतिव्रता होती, तिने सांगितलं की गंधर्वाचं जोडपं मी एकमेकात विलीन होताना पाहिलं आणि ते बघता बघता मला उशीर झाला. हे ऐकल्यानंतर जमदग्नी अतिशय तापट स्वभावाचे, त्यांनी लगेच सांगितलं तू पापी नाहीस, तू आज जे बघितलंयस ते मोठं पाप केलंयस. आपल्या मोठ्या मुलाला बोलून घेतलं, सांगितलं तुझ्या आईने असं असं कृत्य केलंय, तिला आताच्या आता मारून टाक. पण लक्षात घ्या, स्वतःचा मुलगा आपल्या आईला मारणार कसा? त्या मुलानं सांगितलं मला जमणार नाही. तेव्हा त्या जमदग्नीने स्वतःच्या मोठ्या मुलाला मारून टाकलं. दुसऱ्याला बोलवलं, सांगितलं तुझ्या आईने असं असं पाहिलं, ती पापी नाही, तिला मारून टाक. दुसऱ्याने पण सांगितलं मला जमणार नाही. असे परशुरामाने स्वतःचे 4 मुलं मारली आणि 5वा कोण? परशुराम. परशुरामाने सांगितलं तुझ्या आईने असं असं केलंय तर तिचा शिरच्छेद कर. सांगितल्या परशुरामाने हातात परशु घेतला आणि आपल्या आईचं मुंडकं, आपलं आईचं मस्तक शिरापासून वेगळं केलं. हे बघितल्यानंतर जमदग्नी खुश झाले, अरे 4 मुलांनी माझं ऐकलं नाही पण तू माझं ऐकलंस. लगेच परशुरामाला आलिंगन दिलं आणि सांगितलं माग, तुला हवं ते माग. तेव्हा परशुरामाने काय सांगितलं, माझी जेवढी 4 भावंड तुम्ही मारलात, जेवढी माझी 4 भावंड मारलात ती मला जिवंत करून द्या आणि माझ्या आईचं फक्त मुंडकं मला जिवंत करून द्या. म्हणून आपण जर माहूरला कधी गेलो तर रेणुका मातेचं फक्त मुंडकं जिवंत आहे. त्याच्या मागचं कारण काय? प्रभू परशुरामाने ते उडवलंय. व एखादा विषय जेव्हा आपण मांडतो, या ठिकाणी हबप महाराज आहेत, त्यांच्यासमोर बोलताना 100% आपण घाबरलंच पाहिजे, कारण त्यांचा अभ्यास नाही आपल्या अभ्यासात खूप फरक आहे. आपण ह्या सगळ्या करतो कशासाठी? मी नाही पैशासाठी करत, तू मागून घेतलेस पैसे, मी मागितलेले नाही. या ठिकाणी शक्ती तुरातील तुफान गाजलेलं गाणं प्रथम वंदन तुला, कुमार तनय सचिन आयरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करूया. पण त्याआधी आज साईबाबांचा उत्सव आहे. एक गाणं साईबाबांसाठी. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, हो आला, पालख्या निघाल्या आज
फरमाईश आली होती शक्तितुरातील गाणं म्हणायचं आणि 100% आमचे संदीप मोरे शाहीर आहेत, त्यांनी काढलेलं गाणं आहे ते, आणि ज्याची मेहनत आहे त्याचं नाव 100% दिलं पाहिजे. बऱ्याचशा बुवांनी प्रयत्न केला आहे हे गाणं म्हणण्याचा, समीर कदम बुवा पण करतात. पण शक्तितुरा बुवाने जसं सांगितलं की आमच्या संगमेश्वर किंवा लांजा असू दे, आमच्या रत्नागिरीमध्ये नमन खूप फेमस आहे आणि नमनामध्ये अशी गाणी असतात आणि प्रत्येक ठिकाणी शाहीर असतात, त्याच्यामुळे प्रयत्न करतो. आमच्या लांजात देखील अनेक नमन आहेत, देवदे असेल किंवा अनेक या पावस साईडला ह्या पट्ट्याला अनेक नमन आणि नामावंत आपल्यापेक्षा लय पैसे घेतात, आपला काय नाही पण तेवढं खर्च पण असतं त्यांचं. स्वतःची लाईटिंग स्वतःचे स्पीकर सगळा स्वतःचा. आपल्यात काय पेटी आणि या आणला तुमचं साऊंड लावा नाही त्यांना प्रयत्न करतो. उद्धरायाला तू भक्त जना, गौरी पुत्र देवा तू दया घना, प्रथमा वंदन तुला हे मोरया, श्री गजानना, वंदन तुला हे मोरया, श्री गजानना, वंदन तुला हे मोरया, श्री अनेक गाणी येतात, परंतु आता गजराला सुरुवात करूया. बोना देखील वेळ दिला पाहिजे गजराला, कारण हा मनुष्य जन्म आपल्याला जो मिळाला 84 लक्ष योनीनंतर अनेक गाणी येतात. आपल्या कोकणावरती देखील अनेक गाणी आलेली आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव,
करूया. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी श्री हबप सुनील पेडणेकर महाराज यांच्याकडून ढोलकीपट्टू. हा, आता याच्या जीवाला जरा बरं वाटलं असं, कारण गेल्या सलग 4-5 बारांमध्ये तो 1,500-2,000 असे बक्षीस मिळतात त्याला. आता त्याच्या जीवाक जरा बरा वाटला, 100 तरी येईल. घाबरू नको, गजराच्या शेवटीपर्यंत तुला 1000 होणार. त्याची काय बुवाने सांगितलेलं इकडे पैसा कमी नाही. धन्यवाद. या मंडळावरून त्याचप्रमाणे एक नवीन सध्या गाणं आल्याने त्या गाण्यावरती या ठिकाणी गजर केलाय. नवीन गाणं आलंय आमचे राजेश निकम बुवा. रत्नागिरी माझी आहे नवरत्नाची खाण, कलगी तुरान मन कलाही महान. सुरुवात करूया. धन्यवाद. कारण मुखी नामाचा उच्चार कायम असला पाहिजे म्हणून हा गजर गातोय. कारण परमेश्वराने आपल्याला जन्माला कधी घातलंय
ह्या गजरातून सांगतो, कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश, विष्णूनी ब्रह्माला सांगितलं की जा आणि आता काय कर, या पृथ्वीवरती सजीवाची उत्पत्ती कर. तेव्हा विष्णूने ब्रह्माने काय केलं, किडे मुंग्यापासून पशु पक्षी सगळे निर्माण केले, पण त्याच्यामध्ये एक फक्त असा सजीव निर्माण नाही केला की जो आपलं नाव घेईल. तेव्हा विष्णूने विचारलं, अरे अशा कुठल्या तरी सजीवाची उत्पत्ती कर की जो आपलं नाव अखंड चालवेल, आणि तो कोण, तर हा माणूस. म्हणून या ठिकाणी गजर करतो, मुखी नामाचा हो उच्चार तारण्याला हा भवसागर. सादर करतो आणि गजाची सांगता करतो, कारण ह्या मंडळाचं योगदान खूप मोठं आहे. माझा लावडा ना हल हे साई सेवा मंडळ आहे आणि साईबाबांची नक्की सेवा करणारे हे मंडळ आहे, म्हणून एकच सांगतो
श्री साई सेवा मंडळाचं नाव जगी तोर, मंडळाचं नाव जगी तोर, साऱ्या नात्यांची आधार, हो साऱ्या नात्यांची आधार. तुझे गाव करू त्यांचा जय जयकार, तुझे गाव करू त्यांचा जय जयकार, तुझे गाव करू त्यांचा जय जयकार. भजनाची पंढरी, भजनाची पंढरी ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी साई सेवा मंडळ जगते ते फक्त आणि फक्त हरिनामासाठी, फक्त आणि फक्त हरिनामासाठी. म्हणून म्हणते बघा, भोग नाही चुकले केली निंदा भगवंताची, पांडवांच्या समोर झाली माझी गौरवाची, पांडवांच्या समोर झाली माझी गौरवाची, पांडवांच्या समोर झाली माझी गौरवाची. नीती भ्रष्ट इंद्र चंद्रालालच हो स्त्रियांची, सुटले नाही शापा वाचून फळ ही कर्माची, सुटले नाही शापा वाचून फळ ही कर्माची, सुटले नाही शापा वाचून फळ ही कर्माची. जगी संत महंत भर शुद्ध भक्ती कोटी अमर, जगी संत महंत घोर शुद्ध भक्ती कोटी अमर, सांगे संतोष जोडोनी करा, सांगे संतोष जोडोनी करा. सारे सारे रामकृष्ण हरी, हरे राधे मुक्ती नामाचा हो उच्चार, तारण्याला भवसागर, मुक्ती नामाचा हो उच्चार, तारण्याला भवसागर. नर देहा तोची आधारा, नर देहा तोची आधारा. सारे मुखाने सारे रामकृष्ण हरी, हरे राधे धन्यवाद. या ठिकाणी गोवांकडे बारी देव्या गजर संपून आ
तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो, स्वामी रंगीला उनिया स्वामी भय झालो. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती त्याचे पाठी, वेदनेच्या सुरते गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. तुझ्यामध्ये सावली स्वामी, तुझ्यामध्ये सुख रे स्वामी, तुझ्यामध्ये बळ रे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. तुझ्यामध्ये सावली स्वामी, तुझ्यामध्ये सुख रे स्वामी, तुझ्यामध्ये बळ रे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. रंगदेव